जळगावमध्ये आयोजित भाजपच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली। रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेत। त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। नाथाभाऊचं नाव मी घेते, गिरीश भाऊंचं मी नाव घेते, हे चुकीचं सांगू नका। आल्यानंतर सुधाकर लावलेल्या बिंबाचा आम्ही का काही आहे का इथे बोललं बंद करा सुनील भाऊ, बोललं बंद। एवढ्या जोरात नको बोला तुम्ही, भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय। रावेरच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसेंशी वाद घालणारे हे भाजप पदाधिकारी पहा। हे भाजपचे पदाधिकारी रक्षा खडसे यांच्यावर थेट आरोप करतायत। रक्षा खडसे आम्हाला विचारात न घेता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देत असल्याचे आरोप या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले। विशेष म्हणजे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या समोरच ही खडाजंगी झाली। तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे, बोला ना। नाथाभाऊचं नाव मी घेते, गिरीश भाऊंचं मी नाव घेते, हे चुकीचं सांगू नका। आल्यानंतर सुधाकर लावलेल्या बिंबाचा आम्ही का काही आहे का इथे बोललं बंद करा सुनील भाऊ, बोललं बंद। एवढ्या जोरात नको बोला तुम्ही, भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय। शपथ घेण्याच्या दिवशी मधू आता शपथ घेऊन सांगा, गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात? कोण होते ना? अरे ज्याला तुमच्या खुर्च्या काढल्या होत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारीवाले कार्यकर्ते। किती वर्ष झाले भाऊ 32 वर्ष संघावी माझी। मी सगळ्यांना माहिती आहे, एकदा काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे। संघाचे काम करता होते पहिल्यापासून संघाचं काम वर्षापासून पाणी नव्हतं। माझ्या बापानं विकास फेडरेशनला आहे ना, नाथाभाऊच्या प्रचारासाठी 89ला नोकरी सोडलेली आहे। रस्त्यावर आलो होते आम्ही। मी सांगतोय, विश्वास ठेवू नका, फेडरेशनला तुम्ही तपास करा। बळतर्फ गेलो होतं 1989ला माझ्या बापाला। एमकॉम झालेला माणूस आहे हा। नाथाभाऊचा प्रचार केला, ह्या मला विचारता का तू कधी आला? विचारू नका, चुकीचा एकदम। कथित वादावर रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिले। कार्यकर्त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत असं रक्षा खडसे यांनी म्हटलं। गिरीश भाऊंनी त्यांच्या सगळ्या लोकांचा समजही काढला होता आणि त्याच्यानंतर मीडियासमोर येऊन गिरीश भाऊंनी हेही सांगितलं होतं की आता कोणत्या कार्यकर्त्यांची नाराजी नाही आहे। आणि मलाही त्यावेळेस तसंच सगळ्या म्हणजे त्या बैठकीमध्ये ही आमची सगळी चर्चा झाली की ठीक आहे, आता आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं आणि एवढा मोठा मतदारसंघ असल्यामुळे कोणाचे व्यक्तिगत नाराजी असते ते स्वाभाविक आहे, त्या विषयात काही दुमत नाही आहे। रक्षा खडसेंशी झालेल्या वादावर नितेश राणेंनी आश्चर्यकारकरित्या भाजप कार्यकर्त्यांची बाजू घेतली। आमचे महाराष्ट्रातले एक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आम्ही गिरीश भाऊंना बघतो आणि त्या भागाचे निर्विवाद नेते तेच आहेत, म्हणून गिरीश भाऊंचं नाव न घेणं ही चूकच आहे। कार्यकर्त्याच्या भावना दुखावणार आहेत, म्हणून तसा अगर व्हिडिओ असेल तर कार्यकर्त्याची भावना योग्यच आहे। शिस्तीचा पक्ष असलेल्या भाजपमध्ये रक्षा खडसेंशी थेट वाद घालण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची मजल गेली। हे गिरीश महाजनांसमोर घडत होतं हे विशेष। भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत हे वास्तव आहे। त्यामुळे रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केलं तर दिल्लीची वाट खडतर ठरू शकते। जळगावहून मंगेश जोशीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।